तांदूळ जास्त दिवस टिकवायचा असेल तर त्यामध्ये खडे मिठाचे काही खडे मिक्स करा. याने तांदळामध्ये कोणत्याही प्रकारची अळी किंवा किडे होणार नाहीत. तसेच त्यामध्ये काही लवंगा टाकल्यास तांदूळ लवकर खराब होत नाही. शेंगदाण्याचे कूट करण्यासाठी शेंगदाणे कमी आचेवर भाजा. याने शेंगदाणे आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि कूटाला चांगला रंग येतो. शेंगदाण्याचे कूट करताना ते भाजल्यानंतर चांगले थंड झाल्यानंतर कूट करा. जर गरम असताना कूट केले तर त्याला तेल सुटते आणि कूट ओलसर झाल्यामुळे त्याचा वेगळाच वास येतो आणि ते जास्त दिवस टिकत नाही. पुरणपोळी करताना डाळ शिजवताना त्यामध्ये थोडेसे तांदूळ मिक्स करावे. याने पुरण चिकट आणि मऊ होते. चपातीचे पीठ मळताना त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलं तर चपाती मऊ लुसलुशीत होते आणि छान फुगली जाते. भाकरी दिवसभर मऊ राहण्यासाठी भाकरी करताना त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा. पावसाळ्याच्या दिवसात खोबऱ्याला बुरशी येते. त्यासाठी खोबऱ्याच्या वाट्या तांदळाच्या डब्यामध्ये तांदळाच्या मध्ये घालून ठेवाव्या. तांदळामुळे खोबऱ्याला कोणताही ओलावा राहणार नाही आणि खोबरे व्यवस्थित टिकून